जीवन का सफर कब टल गया पता ही नहीं चला। सुंदर काया मोह माया, इन्होंने कब मुंह मोड़ लिया पता ही नहीं चला। और सच कहूँ तो बुढ़ापा कब आता है इसका पता नहीं चलता। बुढ़ापा दबे पाव आता है और धीरे धीरे हम पर सवार हो जाता है। मन तो जवान रहता है लेकिन तन दुर्बल होते जाता है। बुढ़ापे में सबसे ज़्यादा ज़रूरी होता है सहारा। बाबूजी की बरसी थी, मन में एक विचार आया, क्यों न ऐसी जगह जाया जाए जहाँ पर बुजुर्गों को सहारा दिया जाता है, जहाँ वे आत्मसम्मान के साथ रहते हैं, जहाँ उनका मनोबल बढ़ाया जाता है और जहाँ उन्हें भरपूर प्यार और सम्मान मिलता है। तो हम ऐसी जगह के खोज में निकल पड़े। हमारी खोज पूरी हुई आधार वृद्धाश्रम में। महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर में बीड़ बाईपास रोड के पास सातारा परिसर में रेणुका माता मंदिर से थोड़ा आगे आधार वृद्धाश्रम स्थित है। व्यवस्थापक श्री गणेश डोनगांवकर एवं संचालिका सौ माधवी डोनगांवकर अपने सहकर्मियों के साथ यहाँ पर सभी बुजुर्गों की सेवा करते हैं। और इसी आधार वृद्धाश्रम में जाते समय कुछ पंक्तियाँ याद आई कि खोल के मनचाही किताब के पन्ने पढ़ते पढ़ते ही सोने लगा हूँ मैं, कि खोल के मनचाही किताब के पन्ने पढ़ते पढ़ते ही सोने लगा हूँ मैं। शायद लोग सही कहते हैं कि शायद लोग सही कहते हैं कि अब बूढ़ा होने लगा हूँ मैं, कि अब बूढ़ा होने लगा हूँ मैं। आइए चलते हैं आधार वृद्धाश्रम। नमस्कार, आज आपण आधार वृद्धाश्रम या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर, या परिसरामध्ये होणारी वृद्धांची सेवा हे बघितल्यानंतर खरोखर मन भरून आलं। आज आपल्यासोबत इथे राहणारे आमचे मित्र आजी आजोबा आमच्या सोबत आहेत। दादा, आपलं नाव काय? प्रमोद। दादाचं नाव प्रमोद आहे, प्रॉपर औरंगाबादचेच आहे। कधीपासून इथं आलात आपण? 6 महिने 6 महिने झाले। कसं वाटतं इथलं एकंदरीत वातावरण कसं आहे, त्याच्यानंतर इथे होणारी व्यवस्था कशी आहे आणि इथे संचालकाची आणि इथे राहणारे जे सहयोगी आहेत ते कशा पद्धतीने सगळी व्यवस्था ठेवतात याच्याबद्दल थोडंसं सांगा। आज मी पहिल्यांदा आलो इथं। ऍक्च्युली माझी कंडिशन अशी होती, मला असं उठून आलं चालतात, पण इथले जे मेन साहेब गणेश डोनगांवकर साहेब त्यांनी म्हणजे खूपच त्यांनी नाही करा, व्यायाम करा, हे करा, चाला, बरोबर आम्ही करणं करतो, नाही चालेल नाही त्यांनी जेवण म्हणलं नाही, कुठच्या ह्याच्यावर इतकी व्यवस्था नाही, बरोबर ठीक आहे, फार छान। इच्छा करून मी त्यांना कोण भेटणारच नाही, म्हणजे इतकं लक्ष म्हणजे पर्सनल लक्ष द्यायचं। म्हणजे मला तरी असं वाटतं की तुमच्या बोलण्यावर मला असं लक्षात येलं की हे श्रावण बाळाची जे आहे तर ते श्रावण बाळाचा रोल ते करतायत आणि त्यांच्या योगे तुमच्या सगळ्यांची सेवा इथे करण्याचा आनंद आम्हाला मिळतोय। आणि मी असं ही कंडिशन माझी आहे अशी नव्हतीच पाहिजे। फार छान, फार फक्त माझ्या 3 महिन्यात कव्हर झालं होतं। त्यांच्या जेवण सुद्धा माझं कमी होतं, त्यांनी मला अगदी जातीनं खायचं। फार छान, फार बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि खरोखर इथे येऊन फार बरं वाटलं। आणि इथे असे जे लोक असतील त्यांना सांगा खरंच आश्रम। धन्यवाद। आजी नमस्कार। 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 तुमचा आशीर्वाद असू द्या। आशीर्वाद आमच्या आहेत। हो 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 हो।
आणि तुमच्या रूपाने आम्हाला परमेश्वर मिळालं है ना. परमेश्वर इतक्या सहजासहजी मिळत नाही, पण आता तुमच्या रूपाने आम्हाला परमेश्वर मिळालं. आपण कुठून आलात आणि आपलं काय नाव आहे? आम्ही जामखेडून आले, नगर जिल्हा. बर. जामखेडून आलो. बर. आणि माझं मंदा नारायण कुलकर्णी नाव. बरं बरं. पूर्ण नाव काय म्हणाले नाव? मंदा नारायण कुलकर्णी. बरं. आजी इथे कधीपासून आलात तुम्ही? 1 एप्रिल पासून आले. या 1 एप्रिल. गेल्या एप्रिल पासून. अच्छा, 1 एप्रिल 2023 पासून इथं आलेला. इथं सगळी व्यवस्था हा बस तेच अगदी छान. आणि सर तर इतके वेळ येतील ना, सगळ्याची काळजी घेतात. बरोबर. हा, तसं काहीच नाही, व्यवस्थित सगळं व्यवस्था आहे. गरम पाणी आंघोळीला, चहा आहे बरोबर, 8 साडेआठला चहा येतो, 9ला नाश्ता येतो बरोबर. म्हणजे तुम्ही मला थोड्याशा मनकवड्या वाटल्या. नाही म्हणजे माझ्या मनामध्ये जे होतं ते तुम्ही ओळखलं ना. नाही हो, मनकवड्याचा प्रश्नच नाही. नाही म्हणजे माझ्या मनातलं जे होतं ते ओळखलं. व्यवस्थित सगळं. नाही फार छान. आणि सर ना फारच अगदी सगळ्यांची माया करतात, दुखायला लागले तर पाहतात, 2दा-3दा येऊन वर बघतात, सगळं व्यवस्थित आहे सगळं. मी आता तेच बोललो थोड्या वेळापूर्वी की श्रावण बाळ तेव्हा होते है की नाही, त्रेतायुगामध्ये होते श्रावण बाळ. आता श्रावण बाळ सरांच्या रूपामध्ये आहे. सरांना श्रावण बाळ खरंच सेवा एकदम बरोबर. माझं मन तर एकदम हे. मी 2 वर्ष मागत 2022-23 इथं होते. आता 2023 परत आले, 2दा आले मी. व्यवस्थित आहे ना, व्यवस्थित आहे. बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून, खूप आनंद झाला मला. यांना काय पाहिजे? नाही, जेवण चांगलं झालं. तुमच्या बोलण्याने चांगलं जेवण चांगलं झालं. व्यवस्थित घ्या जेवण. नमस्कार, मैं एडवोकेट राजेंद्र अग्रवाल आज आपके साथ आधार वृद्धाश्रम में आया हूं. आधार वृद्धाश्रम यहां पर औरंगाबाद में सातारा परिसर, बीड़ बाईपास यहां पर स्थित है. यहां आने के बाद में यहां के जो वृद्ध है, मैं तो ये कहूंगा कि वृद्ध नहीं है, वो हमसे ज्यादा जवान है, वो हमसे ज्यादा एक अहमियत रखने वाले हैं, और उनकी सेवा करने वाले एक निस्वार्थ योगी आज हमें मिले हैं. आज इन निस्वार्थ योगी श्री गणेश डोनगांवकर, इनके साथ हम मुखातिब होंगे, इनसे हम बातचीत करेंगे. इनके लिए सिर्फ इतना ही कहता हूं कि उठती लहरों को साहिल की दरकार नहीं होती, कि उठती लहरों को साहिल की दरकार नहीं होती, हौसलों के आगे कोई दीवार नहीं होती. और जलते हुए चिराग ने आंधियों से कहा कि हिम्मत है तो बुझा के दिखा, जलने के लिए मुझे कोनों की दरकार नहीं होती. तो ये एक दिया है कि जिसे जलने के लिए किसी कोनों की दरकार नहीं है. चाहे कितनी भी आंधी आए, चाहे कितनी भी हवा आए, उन हवाओं में इन सभी जो दादा दादी है, नाना नानी है, जो वृद्ध है, जो हमारे अपने हैं, उनकी सेवा करने का जो इन्होंने प्रण उठाया है, बीड़ा उठाया है, आज हम उनसे बात करते हैं. नमस्कार. सबसे पहले आपका नाम बताइए, इस संस्था का नाम बताइए, और यहां होने वाली सेवा के बारे में कम से कम हमें बताइए, ताकि ये बात मैं जन जन तक पहुंचा सकूं. नमस्कार. आपल्या संस्थेचं कार्य मागील 12 वर्षापासून चालू आहे. आणि संस्था चालू करण्याचा आणि आश्रम चालू करण्याचा उद्देश एवढाच होता की बाबा जे निराधार आजी आजोबा आहेत, ज्यांना कोणी सांभाळत नाहीये, जे रस्त्यावर सोडतायत, ज्यांना मुलं बाळा आहेत पण ते सांभाळत नाहीत, अशा लोकांची सेवा व्हावी हा उद्देश ठेवून मी माझ्या संगतीच्या मित्रासोबत विचार करून 2014 रोजी आपण संस्थेची स्थापना केली. ऍक्च्युली आपली संस्था म्हणजे 2012 पासून चालू आहे, पण आपल्याला रजिस्ट्रेशन भेटलं 2014 रोजी. 2014 पासून आपलं कार्य चालू आहे. आणि हा कार्य करत असताना खरंच मी खूप आनंदी आहे. आनंदी ह्यासाठी म्हणतोय की लोक जगामध्ये सगळे काही खूप व्यवहार करायला किंवा मोठमोठे होण्याला ह्याच्यासाठी येतात आणि कोणी कशामुळे नाव कमावतं. मी आज असं समजतोय की या वयोवृद्ध आजी आजोबामुळे आज मी माझे म्हणजे बऱ्याच ठिकाणी लोक मला ओळखतात. आणि हा माझा खूप म्हणजे आनंद आहे. लोक कसेही जगतात, काही करतात, पण माझ्या जगण्याला थोडा वेगळा हे आहे. आज रोजी आपल्याकडे 22 निराधार वयोवृद्ध आजी आजोबा आहेत
त्यातल्या त्यात बऱ्याच आजी आजोबांना चालता येत नाही, फिरता येत नाही, बऱ्याच जणांना स्वतःला काहीच करता येत नाही. आणि वयोवृद्ध आजी आजोबा म्हणल्याच्या नंतर बरेच लोक हट्टी पण असतात. त्या हट्टी स्वभावाला पण आम्ही सांभाळून घेतोय आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांना वागण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे चालवतो वेळेस शासनाकडनं आम्हाला काहीच नाही, पण दानदाते आपल्यासारखे भरपूर आमच्या पाठीमागे आहेत. त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावरती आपण हे सगळं चालवतोय. आणि बरेच वेळेस म्हणजे हे निराधार असल्यामुळे नातेवाईक बरेच कोणी असतात, नसतात, असून सुद्धा येत नाहीत. आजपर्यंत आपण 47 अनाथांची अंत्यविधी सुद्धा आपल्या संस्थेच्या मार्फत आपण केली. आणि एक फक्त त्या स्टेटमेंटमध्ये फक्त एक थोडंसं ऍड करतो किंवा सुधारणा करतो की आमचे पाठबळ नाही, उलट या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे तुमची आमची भेट होऊ शकली आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. नाही सर, आपला मोठेपण आहे, पण ह्याच कसं होतं सर, त्यांचा तर आशीर्वाद आहेच आणि मला भगवंतानी मला एकट्याला समोर केलं असेल, पण आपण सगळे आहोत, सगळेजण पाठीमागे आहोत म्हणून हे गाडा समोर जातोय. असं एकट्याचं काम नाही, सगळे आपल्यासारखे दानशूर दाते सोबत आहेत म्हणून हे आपण सगळं चालवतो. इथे दिवसभराचा कार्यक्रम कसा असतो, ज्याला आपण दिनचर्या म्हणतो, ती कशा पद्धती असते त्याच्याबद्दल थोडंसं. खूप चांगला प्रश्न सर तुमचा. आमचं असं आहे सर, सकाळी आम्ही बरोबर मॉर्निंग यांना 6ला उठवतोय. 6ला उठवल्याच्या नंतर बऱ्याच जणांना चालता येत नसल्यामुळं आपण त्यांना व्हीलचेअरची व्यवस्था करून दिलेली आहे. काही जणांनी त्या व्हीलचेअरवरती बसून आपण त्यांना वॉशरूमला वगैरे घेऊन जातोय. वॉशरूमला गेल्यानंतर वॉशरूम वगैरे केल्याच्या नंतर तिथंच ब्रश वगैरे आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने करून घेतोय. रोजच्या रोज ब्रश होतं त्यांचं. ब्रश झाल्याच्या नंतर तिथंच आंघोळ घालतोय. आंघोळ घातल्याच्या नंतर कपडे रोजच्या रोज आपण चेंज होतात. तिथून आणल्याच्या नंतर बेडशीट वगैरे चेंज करून त्यांना तिथं आपण बसवतोय. लगेच 8 वाजता शार्प चहा आणि बिस्किट आपण त्यांना देतोय. ते झाल्याच्या नंतर 9-9:30च्या दरम्यान मध्ये नाश्ता असतो. नाश्ता वयोवृद्धांसाठी जेवणासाठी एवढं काही जास्त लागतं नाही, पण थोडं त्यांना हवं असतं. हे एक आपल्याला त्यांचं समजलं, मग आपण त्यांना बरोबर 9:30 वाजता नाश्ता देतोय. नाश्त्यामध्ये आपण कशा पद्धतीने, नाश्त्यामध्ये कधी आपल्याकडे उपमा असतो, कधी मिसळ असतं, कधी इडली सांबर असतं, जे पौष्टिक आहे. त्या पद्धतीनं रोज आठवड्यातून आमचं ठरलेलं आहे की आज काय, उद्या काय, परवा काय, अशा पद्धतीनं रोज सकाळचा आपला नाश्ता होतो. नाश्ता 10-10:30 पर्यंत आम्हाला त्यांचा बऱ्याच जणांना काही खाता येत नाही, मग आम्ही त्यांना भरवतोय. माझे सहकारी आहेत 4-5, त्यांना सोबत घेऊन आपण त्यांचं हे चालतं. मग 10च्या नंतर 10 ते 12:30 पर्यंत त्यांना मनोरंजन किंवा हॉलमध्ये टीव्ही आहे, टीव्ही बघत बसतात. आमच्याकडे काही वृत्तपत्र आलेले असतात, मग ते काही वृत्तपत्र वाचतात. मग लगेच 12:30 वाजता आपण जेवण चालू करतो. जेवण आमचं साधं असतं एकदम, वरण भात, भाजी पोळी आणि एखादं स्वीट. त्यामध्ये काही आजी-आजोबांना शुगर जर असेल तर आपण ते म्हणजे स्वीट टाळतोय. पण जेवण एकदम, आणि बाहेरचं जेवण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण बाहेरचं जेवण टाळतोय. आता बरेच दानशूर दाते म्हणतात की आम्ही घरून करून आणतो. ठीक आहे, घरून करायला काही हरकत नाही, पण काय होतं, तुम्ही एक थोडं चविष्ट मसालेदार वगैरे बनवताय, पण त्यामुळे काय होतं, हे आमचे आजी आजोबा चालते फिरते जास्त नाहीयेत, मग ते बाहेरचं अन्न त्यांना पचत नाही. मग त्या कारणास्तव आम्ही काय करतोय, बाबा जेवण आम्हीच करतोय. आता ज्या दिवशी आता आज तुमचा स्मरण दिनानिमित्त, वडिलांच्या स्मरण दिनानिमित्त मी आज जेवण ठेवलंय. मग जेवणाची आम्ही एक साधारण 2500 रुपयाची आमची पावती आहे. त्यावेळेस एका जेवणाचं आपण ठरवून घेतो आणि जेवण आम्हीच बनवतो. मग जेवण आमचं 2-2:30 पर्यंत हे पूर्ण होतं. पूर्ण झाल्याच्या नंतर 2 ते 4 ते आराम करतात आणि म्हणजे रेस्टच असतात. मग 4ला परत आपण त्यांना चहा देतोय. वयोवृद्ध लोक असल्यामुळे कसं चहाची तल्लफ जास्त असते, तर मग 4 वाजता परत चहा देतोय. 4 ते 6 त्यांना वॉकिंग, जेवढ्या जणांना चालता येतं त्यांना थोडं बाहेर मंदिरात वगैरे घेऊन जाऊन मग त्यांना आमच्या परत 6:30 वाजता जेवण करतोय. जेवण आमचं लवकर का असतं, किंवा जेवण जर लवकर जर झालं समजा 7च्या पहिलं, तर ते संध्याकाळची वेळ भरपूर असते. त्यावेळेस मध्ये जेवण केलेलं त्यांना डाएट होतो, म्हणजे तो पचल्या जातो. जर तुम्ही 10 आणि 11ला जर जेवण केलं समजा, तर परत अजून सकाळी लवकर उठावं लागतं, ते पचत नाही. मग 7च्या पहिलं जर जेवण दिलं तर ते त्यांना पचतं. आणि त्याच्यामुळे, आणि आता जेवढे बी आजी आजोबा आहेत ते एकदम म्हणजे व्यवस्थित आहे. वृद्ध काळाने त्यांना थोडा काही आजार असेल, पण बाकी जो कुठला आपला बाहेरचा होतो, संडास, उलटी, हा कुठलाच प्रकार त्यांना होत नाही. एकदम म्हणजे छान व्यवस्थितरित्या सध्या 7 वाजता जेवण झाल्यानंतर 8 वाजता त्यांनी थोडं आपलं पसायदान वगैरे ते घेतात. मग त्याच्यानंतर तो आराम असतो. आज मी आमच्या पाहुण्यांचं धन्यवाद देतोय की आज स्वर्गीय काशीनाथजी गुलाबचंदजी अग्रवाल साहेब यांच्या स्मरणार्थ आमच्या आधार वृद्धाश्रमातील आजी आजोबांना भोजन देण्यात आले. त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
आज भोजन देण्यासाठी त्यांचा पूर्ण परिवार, आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र अग्रवाल सर, संजयजी अग्रवाल सर, कविता मॅडम व स्वाती मॅडम व मोठी आई सुद्धा आज इथे आहेत. मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो. फार बरं वाटलं. इथला सगळा कार्यक्रम, इथला कार्यभार आणि इथली सगळी पद्धत, वृद्धांची सेवा करण्याची इथली तुमची आवड, तुमच्या मनातली तळमळ हे बघून खरोखर मन भरून आलं आणि तुम्हाला भेटून खूप आनंद. धन्यवाद.